Today we will discuss standard 6 general science chapter number 2 living world. आता लिव्हिंग वर्ल्ड ह्या शब्दाचा काय अर्थ असतो? लिव्हिंग म्हणजे सजीव आणि वर्ल्ड म्हणजे सृष्टी, जग म्हणायचं नाही, सजीव सृष्टी, सजीव सृष्टी. त्याचं एक लेक्चर नंबर 1 आपण बघू. तर यामध्ये आपल्याला बघायचंय कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स. कॅरेक्टरिस्टिक्स शब्द पाठ केले तुम्ही. कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे गुणधर्म आणि लिव्हिंग थिंग्स म्हणजे सजीव. मग काय होतं? सजीवांचे गुणधर्म. मराठीत काय भाषांतर होईल याचा? सजीवांचे गुणधर्म. आणि मग पहिला गुणधर्म काय? ग्रोथ. ग्रोथ म्हणजे वाढ. ग्रोथ म्हणजे वाढ. पहा पुस्तक काय सांगतं ते नंतर पाहू. आपण पाहू आपल्या आजूबाजूला शेजारी पाजारी एक छोटं बाळ असतं, बेबी. हा, ते तसंच राहतं का? नाही, वाढतो की नाही? तुम्ही सुद्धा अगोदर काय होतात? छोटे छोटे बेबी. हो, पण आता हे बेबी 6वीला आलेत म्हणजे यांची काय झाली? ग्रोथ झाली. काय झालं? हाईट वाढली, वेट वजन वाढलं. बरोबर आहे का? फक्त हाईटच वाढली का? नाही, हाईट पण वाढली, वेट पण वाढलं. आणि हे जे आहे मग काय होतं? आणि इतकंच नाही, स्ट्रेंथ. हो, आपण बेबी असताना स्ट्रेंथ नव्हती, आता कशी स्ट्रेंथ आहे? हो, मस्त जातात का नाही क्रिकेट खेळायला? हा, स्ट्रेंथ, लांब बॉल मारता, स्ट्रेंथ पण वाढली. सायकल चालवता, स्ट्रेंथ वाढली. आणि म्हणजे काय झालं? तुमची ग्रोथ झाली, कारण तुम्ही लिव्हिंग थिंग्स आहे म्हणून तुमची ग्रोथ झाली. किंवा आपल्या आजूबाजूला आपण पाहतो गाईचं वासरू आहे, वाढ होते की नाही त्याची? कुत्र्याचं पिल्लू आहे, वाढ होते की नाही त्याची? हो, मग काय फक्त प्राण्याचीच वाढ होते का? नाही. आता आपण शेतामध्ये पीक पाहतो, हे पीक काय होतं? दररोज वाढतं. किंवा झाड येतं, आंब्याचं झाड लावलं, वाढलं वाढलं वाढलं. म्हणजे वनस्पती असू द्या, प्लांट्स, प्राणी असू द्या, ॲनिमल्स, दे शो ग्रोथ. ते काय दाखवतात? ग्रोथ दाखवतात. आणि हे जे आहे, आता मात्र लक्षात घ्या की वनस्पतीची वाढ आणि प्राण्याची वाढ, वनस्पतीची वाढ आणि प्राण्याची वाढ याच्यामध्ये काय मूलभूत फरक आहे. मूलभूत फरक आहे. कोणता मूलभूत फरक आहे? की प्राण्याची वाढ मर्यादित असते. प्राण्याची वाढ कशी असते? मर्यादित असते. तर वनस्पतीची जी वाढ असते त्याला काही मर्यादा नसतात. तर शक्यतो प्राण्याची वाढ कशी असते? मर्यादित असते. की प्राणी काही वयापर्यंतच वाढतात, वनस्पतीचं तसं नसतं. वनस्पती सतत वाढत राहतात. हे मुख्य फरक आहे. मग आपण आता इंग्रजीमध्ये बघू काय पाहायचंय. तर एव्हरी लिव्हिंग थिंग, एव्हरी म्हणजे प्रत्येक, लिव्हिंग थिंग म्हणजे एव्हरी लिव्हिंग थिंग म्हणजे प्रत्येक सजीव, शोज म्हणजे दाखवतो. काय दाखवतो? ग्रोथ. ग्रोथ म्हणजे वाढ दाखवतो. तर इथं सांगायचं काय? ऑल ॲनिमल्स ग्रो इनटू ॲडल्ट्स. ऑल ॲनिमल्स की ज्यांचे सुरुवातीला पिल्ले असतात, ग्रो इनटू ॲडल्ट. ॲडल्ट म्हणजे मोठाले होतात, प्रौढ होतात. ग्रो इनटू ॲडल्ट इन अ सर्टन पिरियड. इन अ सर्टन म्हणजे विशिष्ट, पिरियड म्हणजे कालावधी. काय होतात? ऑल ॲनिमल्स सगळे प्राणी ग्रो इनटू ॲडल्ट इन अ सर्टन पिरियड. काही काळासाठी, काही कालामध्ये ते काय होतात? काही विशिष्ट काळामध्ये वाढतात. तर आणि काय आहे इथं सांगितले आपल्याला एक्झाम्पल. कोणतं एक्झाम्पल? जनरली म्हणजे सामान्यपणे. जनरली म्हणजे सामान्यपणे. ह्युमन्स म्हणजे मानव प्राणी. मानव सुद्धा प्राणीच आहे. ह्युमन्स काय करतात? रिक्वायर 18 to 21 इयर्स, 18 to 21 इयर्स फॉर धिस ग्रोथ. ग्रोथ साठी
माणसाची ग्रोथ कुठपर्यंत होते? 18 ते 21 वर्षापर्यंत. हो, कोणाकोणाची ग्रोथ 18व्या वर्षी कंप्लीट होते, तर कोणाकोणाची ग्रोथ कंप्लीट व्हायला 21 वर्ष सुद्धा लागतात. आणि हे जे आहेत आणि वनस्पतीचे जे वाढतात की जे आहेत वनस्पती, की वनस्पती सुद्धा काय, वनस्पतीचे वैशिष्ट्य पहा. मुद्दाम 5 स्टार पॉइंट करतो. 1 2 3 4 5 असं शिकवता 5 स्टार केले की लक्षात राहत असतं. काय आहे 5 स्टार पॉइंट? द ग्रोथ ऑफ प्लांट. काय आहे? प्लांट्स ग्रोज ॲज लॉंग ॲज दे लिव्ह. प्लांट्स म्हणजे वनस्पती, ग्रोथ म्हणजे वाढतात, ॲज लॉंग ॲज दे लिव्ह. जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत काय होतात? वाढतात. आणि ही ग्रोथ ऑफ लिव्हिंग थिंग जे असते, इट टेक्स इन ऑल पार्ट्स ऑफ बॉडी. फक्त काही बॉडी पार्ट्स वाढले तरी काही बॉडी पार्ट्स वाढले नाही असं नसतं. तर ग्रोथ ऑफ लिव्हिंग थिंग्स इट ऑकर्स इन ऑल द बॉडी. सगळ्या भागामध्ये काय होत असते? ग्रोथ होत असते. हे काय आहे? सजीवाचं पहिलं लक्षण आहे, ग्रोथ. आता जे आहे दुसरं लक्षण काय आहे? सजीवाचं दुसरं लक्षण काय आहे? रिस्पायरेशन. कोणतं लक्षण आहे? रिस्पायरेशन. पहिल्या गाड्यामध्ये शब्द आला होता, ऑक्सिजन इज युजफुल फॉर रिस्पायरेशन. आला होता की नव्हता पहिल्या गाड्यामध्ये शब्द? तर रिस्पायरेशन म्हणजे तुम्हाला माहिती आहे, 5 वेळा लिहिलंय तुम्ही. श्वसन. काय आहे? श्वसन. आणि मग काय आहे? तर लिव्हिंग थिंग्स नीड ऑक्सिजन टू लिव्ह. हो, लिव्हिंग थिंग्स नीड ऑक्सिजन टू लिव्ह. लिव्ह म्हणजे जिवंत राहण्यासाठी काय लागतो? लिव्हिंग थिंग्सला ऑक्सिजन लागतो. काय लागतो? ऑक्सिजन लागतो. आणि ऑक्सिजन जर का नाही भेटला तर लिव्हिंग थिंग राहत नाही. ऑक्सिजन संपला की लिव्हिंग थिंग डेड थिंग. काय लागतो? ऑक्सिजन लागतो. आता तुम्हाला इथपर्यंत माहिती आहे 5वीला की आपण ऑक्सिजन आतमध्ये घेतो, तो ऑक्सिजन शरीराच्या आतमध्ये वापरला जातो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकले जातो. वाट ऐसे मी काय म्हटलंय की प्रत्येक लिव्हिंग थिंग काय करते? ऑक्सिजन आतमध्ये घेते, त्या ऑक्सिजनचा शरीरामध्ये काय करते? वापर करते आणि नंतर काय सोडून देते? कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडून देते. म्हणजे ऑक्सिजन आतमध्ये घ्यायचा, कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकायचा, ऑक्सिजन आतमध्ये घ्यायचा, कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकायचा, ऑक्सिजन आतमध्ये घ्यायचा, कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकायचा, ऑक्सिजन आतमध्ये घ्यायचा, कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकायचा. याला काय म्हणायचं? याला म्हणायचं रिस्पायरेशन. काय म्हणायचं याला? रिस्पायरेशन. मग मी तर लिहितो काय आहे? इनहेलिंग ऑक्सिजन. इनहेलिंग म्हणजे आतमध्ये घेणे. इनहेलिंग ऑक्सिजन, इनहेलिंग ऑक्सिजन and exhaling the carbon dioxide and exhaling carbon dioxide formed in the body is called respiration. Is called respiration. बघा इथं मी व्याख्या लिहिली रिस्पायरेशनची. बघा मुद्दाम फळ्यावर दाखवते तुम्हाला. इनहेलिंग, इनहेलिंग म्हणजे आतमध्ये घेणे, ऑक्सिजन आतमध्ये घेणे. आणि एक्सहेलिंग म्हणजे बाहेर टाकणे. एक्सहेलिंग कार्बन डायऑक्साईड फॉर्मड इन द बॉडी इज कॉल्ड एज रिस्पायरेशन. आणि each living thing has specific
फॉर रिस्पायरेशन. हो, हे ऑक्सिजन आतमध्ये घ्यायचं आणि कार्बन डायऑक्साइड बाहेर टाकायचं, ऑक्सिजन आतमध्ये घ्यायचं आणि कार्बन डायऑक्साइड बाहेर टाकायचं, याला रिस्पायरेशन म्हणतात. आणि ह्या व्यवस्थेसाठी ही व्यवस्था आहे आणि ही प्रत्येक प्राण्यामध्ये वेगळी आहे. हो, आपल्याला नाक आहे, मासे वगैरे पाण्यात आहेत त्यांना गिल्स असतात. हो, आपलं नाक वेगळे, हत्तीचं नाक वेगळे, कुत्र्याचं नाक वेगळे, गायचं नाक वेगळे, बरोबर आहे ना. प्रत्येकाची व्यवस्था वेगळी असते. वनस्पती सुद्धा ऑक्सिजन घेतात आणि कार्बन डायऑक्साइड बाहेर टाकतात, त्या सुद्धा रिस्पायरेशन करतात. पण ह्या प्रत्येकामध्ये ऑर्गन कसे असतात? स्पेसिफिक. स्पेसिफिक. स्पेसिफिक म्हणजे विशिष्ट. शब्द पाठ करायचे बरं का. स्पेसिफिक असतात. आणि हे जे आहे, आता आपण म्हणू सर आम्ही आपल्याला नाक आहे, कुत्र्याला नाक आहे, मांजरीला नाक आहे, बैलाला नाक आहे, हातीला नाक आहे, गाढवाला नाक आहे. वनस्पतीचं काय? त्यांना कुठं नाक आहे? त्या कसं काय ऑक्सिजन आतमध्ये घेत असतील? तर त्यांना मायक्रोस्कोपिक म्हणजे सूक्ष्म, मायक्रोस्कोपिक म्हणजे सूक्ष्म, PORES पोर्स, PORES पोर्स, PORES पोर्स असतात. आणि त्याच्या मार्फत, आणि हे पोर्स कुठं असतात? स्टेम आणि लीव्हजवर असतात. कुठं असतात? स्टेम आणि लीव्हजवर. स्टेम म्हणजे खोड आणि लीव्हज म्हणजे पान. हे बघा, आपण जर का झाडाचं पान किंवा खोड घेतलं, तिचं छोटंसं तुकडा घेतला आणि मायक्रोस्कोप खाली पाहिला तर आपल्याला काय दिसतात? तर आपल्याला हे छोटे छोटे पोर्स दिसतात. आणि ह्या पोर्सच्या वाटं काय होतं? ह्या पोर्सच्या माध्यमातून ऑक्सिजन आतमध्ये जातो आणि कार्बन डायऑक्साइड बाहेर टाकल्या जातो. म्हणजे बघा, आपण काय डिस्कस करायला लागलो? कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स. पहिली कॅरेक्टरिस्टिक्स कोणती बघितली? ग्रोथ. दुसरी कॅरेक्टरिस्टिक्स कोणती बघितली? रिस्पायरेशन. आता कॅरेक्टरिस्टिक्स नंबर 3. आता कॅरेक्टरिस्टिक्स नंबर 3 त्याला म्हणायचं जे आहे, पाहूयात कोणती कॅरेक्टरिस्टिक्स नंबर 3. कॅरेक्टरिस्टिक्स नंबर 3 ती आहे एक्सक्रीशन. एक्सक्रीशन कोणती आहे? एक्सक्रीशन. 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 एक्सक्रीशनचा काय अर्थ आहे? उत्सर्जन. उत्सर्जन म्हणजे वाईट पदार्थ शरीराच्या बाहेर टाकणे. हे बघा, एक सिंपल अर्थ सांगतो. उत्सर्जन हा सुद्धा तुम्ही मराठी शब्द आहे पण पहिल्यांदाच ऐकला असेल. उत्सर्जन डिक्शनरी मध्ये पाठ केला असेल. उत्सर्जन. हो, पाठ तर केला. हा, उत्सर्जन म्हणजे काय? तर शरीरामधले वाईट घटक जे तयार होतात, शरीरामध्ये जे वाईट घटक तयार होतात, शरीरामध्ये जे वाईट घटक तयार होतात ते बाहेर टाकण्याची प्रक्रिया, ते बाहेर टाकण्याची प्रक्रिया त्याला काय म्हणायचं? उत्सर्जन. अगदी आपल्याला घाम सुद्धा येतो, त्याला सुद्धा एक्सक्रीशनच म्हणायचं. त्याला सुद्धा काय म्हणायचं? एक्सक्रीशनच. त्यानंतर युरिनेशन असतं, ते सुद्धा काय आहे? एक्सक्रीशन आहे. किंवा आपण झाडावर पाहतो, पुस्तक काय सांगतो तो नंतर सांगतो मी तुम्हाला, पण आपण पाहतो की बाबळीच्या झाडाला डिंक आलाय. तो डिंक सुद्धा बाबळीसाठी काय आहे? वाईट पदार्थ आहे. आपल्यासाठी उपयोगी पण बाबळीसाठी वाईट पदार्थ आहे. तो त्यानंतर डिंक काय केला? बाहेर टाकला. म्हणजे काय केलं? उत्सर्जन केलं, एक्सक्रीशन केलं. आता एक्सक्रीशन म्हणजे काय बघा, आपण सांगू काय आहे की वेस्ट सबस्टन्सेस आर फॉर्मड. वेस्ट म्हणजे वाया गेलेले, सबस्टन्सेस म्हणजे पदार्थ, आर फॉर्मड तयार होतात. फॉर्म म्हणजे इन द बॉडीज ऑफ लिव्हिंग थिंग्स. सजीवाच्या शरीरामध्ये वाईट पदार्थ सुद्धा तयार होतात. जे काय आपण रोज खातो पितो त्याच्यातून हे वाईट पदार्थ तयार होतात. आणि काय होतात त्याला जे आहेत. आणि इलिमिनेशन. 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 इलिमिनेशन.
इलिमिनेशन म्हणजे बाहेर टाकणे, इलिमिनेशन म्हणजे बाहेर टाकणे, इलिमिनेशन म्हणजे बाहेर टाकणे. आणि इलिमिनेशन ऑफ वेस्ट सबस्टन्सेस, इलिमिनेशन ऑफ वेस्ट सबस्टन्सेस जे आहेत फ्रॉम द बॉडी, फ्रॉम द बॉडी इज कॉल्ड एक्सक्रीशन. त्याला काय म्हणतात? एक्सक्रीशन. आणि एक्सक्रीशन प्लांट्स मध्ये सुद्धा होतं, एक्सक्रीशन एनिमल्स मध्ये सुद्धा होतं, एक्सक्रीशन ह्युमन्स मध्ये सुद्धा होतं. आता एनिमल्स मध्ये काय असतात ना? एनिमल्स हॅव स्पेसिफिक ऑर्गन्स फॉर एक्सक्रीशन. एनिमल्स हॅव स्पेसिफिक म्हणजे विशिष्ट ऑर्गन्स फॉर एक्सक्रीशन. की एक्सक्रीशन साठी एनिमल्स मध्ये स्पेसिफिक म्हणजे विशिष्ट असे अवयव असतात. प्रत्येकामध्ये हे अवयव वेगळे असतात. मग आता हे झालं एनिमल्स. मग प्लांट्स कसे एक्सक्रीट करतात? प्लांट्स मधलं एक्सक्रीशन कसं चालतं? तर काय होतं? प्लांट्स डू नॉट हॅव स्पेशल ऑर्गन्स. प्लांट्स मध्ये स्पेशल ऑर्गन्स नसतात. पण मग सर वेस्ट प्रोडक्ट कसं? हे आपण पाहतो की वर्षामध्ये एका विशिष्ट ऋतूमध्ये पानगळती होते की नाही, झाडाची सगळी पानं गळून पडतात की नाही? हो पडतात सर. कारण अनेक वेस्ट पदार्थ त्या पानामध्ये साठतात. अनेक वेस्ट पदार्थ झाडाच्या कुठं साठतात? पानामध्ये साठतात. आणि मग हे एकदाच ते पानं काय करतं? सोडून देतो. त्याला काय म्हणतो आपण? की विल्टिंग ऑफ लीव्स, पानगळती झाली. मग ते वेस्ट पदार्थ सुद्धा काय होतात? त्याच्या वाटे निघून जातात. आणि काही काही जे वेस्ट प्रोडक्ट्स असतात, आपल्याला समजा विचारलं वेस्ट प्रोडक्टचे नाव सांगा पण जे आपल्याला उपयोगाचे, मग कोणते कोणते? गम. गम म्हणजे डिंक. रबर असतं, रबराचं झाड वेस्ट, त्याच्याकडून रबर तयार होतं, ते सुद्धा आपल्या कामाला येतं. मग आज आपण काय डिस्कस करायला लागलो? काय? कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स. किती कॅरेक्टरिस्टिक्स बघितले आपण? 3. नंबर 1 ग्रोथ, नंबर 2 रिस्पायरेशन आणि नंबर 3 एक्सक्रीशन. आज के लिए इतना ही काफी.